मा पवित्रा पवित्रो वा सर्वावस्थं गतोऽपि वा यस्मदे पुंडरीकाक्षं सभयाभ्यन्तरा शुचि। श्री विष्णु श्री विष्णु श्री विष्णु। Whether pure or impure, or even having शुद्ध असो वा अपवित्र असो किंवा जीवनातील सर्व प्रसंगांतून पार पाडलेला असो, जो सुंदर कमळ नयनी परम भगवंतांच्या व्यक्तिमत्वाचे स्मरण करतो, तो आतून आणि बाहेरून शुद्ध होतो. चाहे कोई व्यक्ति पवित्र हो या हरे कृष्णा. या जीवन की किसी भी चीज से गुजरा हो, जो सुंदर कमल नयन भगवान सर्वांना ऐकू येत आहे का? अंदर से और बाहर से पवित्र हो जाए. Honey, I am sincerely grateful to be back with all of you in the holy place of pilgrimage. श्री चैतन्य महाप्रभूंनी कोल्हापूरच्या महान भूमीत इतिहासातील सर्व प्रमुख आचार्यांसह वैयक्तिकरित्या ज्या तीर्थक्षेत्राची पूजा केली, त्या तीर्थक्षेत्री आपणा सर्वांसोबत परत आल्याबद्दल मी मनापासून कृतज्ञ आहे. पवित्र लोकांच्या सहवासासाठी आणि पवित्र स्थानातील रहिवाशांची सेवा करण्यासाठी आपल्याला तीर्थक्षेत्री जाण्याची शिकवण दिली जाते. हीच माझी आशा आणि कोल्हापूर धाम येथे येण्याचा माझा हाच उद्देश आहे. श्रील प्रभुपादांच्या दैवी व्यवस्थेने आज आपण ज्या सोहळ्यात सहभागी होत आहोत, तो एक मार्ग आहे ज्याद्वारे मी तुम्हा सर्वांची सेवा करू शकतो. मी तुमचे आभार मानतो. प्रभुपादांनी दिलेल्या श्री चैतन्य महाप्रभूंच्या परंपरेच्या शिकवणीचे पालन करण्याची वचनबद्धता दाखविल्याबद्दल तुम्हा प्रत्येकाचे आभार. दीक्षा हा शुद्धीकरणाच्या प्रक्रियेचा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि अविभाज्य भाग आहे. भक्तांच्या सहवासात भगवंतांच्या पवित्र नामाचा जप करणे आणि वैष्णवांच्या चरित्रानुसार जीवन जगणे हेच आपले शुद्धीकरण आहे. श्रवण कीर्तन स्मरण वंदन पाद सेवन दास्यरे पूजन सखी जन्म आत्मा निवेदना. श्रवण कीर्तन स्मरण वंदन पादसेवन दास्य पूजन सखीजन आत्मनिवेदन. भक्तिमय सेवेच्या या 9 प्रक्रिया आपल्याला श्रीकृष्ण आणि त्यांच्या प्रिय प्रतिनिधींनी दिल्या आहेत. ज्यावेळी सार्वभौम भट्टाचार्य यांनी श्री चैतन्य महाप्रभूंकडून या 9 प्रक्रियांपैकी कोणती प्रक्रिया सर्वात महत्त्वाची आहे याची चौकशी केली, त्यावेळी श्री चैतन्य महाप्रभूंनी पवित्र हरिनामांच्या जपाचे कीर्तन हे उत्तर दिले. अर्थात आपण शास्त्रातून शिकतो की या 9 प्रक्रियांपैकी कोणत्याही एका भक्तिसेवेचे प्रामाणिक आणि शरणागत अंतःकरणाने पालन केल्याने आपण पूर्णत्वास जाऊ शकतो. अच्छी तरीके से पालन करें तो हम जीवन की पूर्णता को प्राप्त कर सकते हैं. कली कले नाम रूपे कृष्ण अवतार कलेर दोष निधे राजा नास्ति हे कुमान गुण. हा कलियुग हा अत्यंत भ्रष्ट आणि प्रदूषित काळ आहे.
कलयुग an ocean of faults. दोषों की निधि हा दोषांचा महासागर आहे. For the Supreme Personality आणि म्हणूनच परमपुरुष भगवंत त्यांच्या पवित्र नामाने विलक्षण विशेष दया करण्यासाठी अवतरले आहेत. अपने नाम के रूप में अवतरित हुए हैं विशेष कृपा प्रदान करने के लिए. So as followers म्हणून of Sri श्री चैतन्य महाप्रभूंचे अनुयायी या नात्याने as we perform आपण भक्ती सेवेच्या 9 प्रक्रियांपैकी कोणतीही प्रक्रिया करत असताना ती पवित्र नाम जपाशी सुसंगत आणि अंतर्भूत आहे. the person who is कीर्तनाच्या परिपूर्णतेचे उदाहरण म्हणजे शुकदेव गोस्वामी. कीर्तन की विधि के Kirtanam is not only singing आपण समजतो की कीर्तनम हे केवळ गाणे आणि नाचणे नाही, तर ते परमेश्वराचे महिमा सांगणे देखील आहे. बल्कि साथ साथ हे आपण समजतो. का गान करना वो भी कीर्तन. but we cannot properly chant the names परंपरेच्या अधिकृत प्रतिनिधींकडून लक्षपूर्वक ऐकल्याशिवाय, स्मरणाशिवाय आपणास भगवंतांचे नामस्मरण आणि त्यांची महिमा गाता येत नाही. is representative of truly receptive to the आणि जोपर्यंत आपण सेवा किंवा सेवेच्या योग्य भावामध्ये नसतो, तोपर्यंत आपले हृदय भक्ती सेवेच्या 9 प्रक्रियांच्या दयेला खरोखर ग्रहणक्षम नसते. purpose of all of समसिद्धीर हरितोषणम म्हणजे आपल्या सर्व आध्यात्मिक, सामाजिक आणि व्यावसायिक क्रियाकलापांचा उद्देश श्रीकृष्णांना प्रसन्न करणे हाच आहे. is a time when we commit ourselves और वो तब होता है जब आप प्रभुपाद आणि त्यांच्यातर्फे presence of Srila Prabhupada, founder Acharya. हमारे फाउंडर आचार्य श्री आपल्या ब्रह्म मध्व गौडीय परंपरेच्या सर्व पूर्व आचार्यांच्या उपस्थितीत, आपल्या दीक्षा गुरूंच्या उपस्थितीत, आपले शिक्षागुरू आणि सुंदर वैष्णव समुदाय सर्वांच्या उपस्थितीत स्वतःला समर्पित करतो. The Vaishnav हाच दीक्षेचा अर्थ आहे. beautiful, all merciful deities of Sri श्री श्री राधा माधव यांच्या दयाळू उपस्थितीत, गुरु सारे वैष्णव और बहुत दयालु श्री राधा माधव की उपस्थिति में to the degree ज्या प्रमाणात आपण हे समर्पण गांभीर्याने घेतो, dedication त्या प्रमाणात आपण आध्यात्मिक प्रगती करू. we will make spiritual progress. जितना गंभीर Initiation दीक्षेचा संस्कार म्हणजे आपल्या मनावर, आपल्या अंतःकरणात आणि आपल्या आत्म्यावर खूप खोल ठसा उमटवणे होय. वो हमारे हृदय में गहरा of the beautiful form वैष्णवांचा, श्री राधा आणि श्रीकृष्णांच्या सुंदर रूपांचा, श्री चैतन्य महाप्रभू आणि त्यांच्या दिव्य पार्षदांच्या आश्रयासाठी आपण स्वतःला नम्र केले पाहिजे. names of the Lord. आपण परमेश्वराच्या पवित्र नामांचा आणि विशेषतः भगवद्गीता, श्रीमद भागवतम, चैतन्य चरितामृत आणि आपल्या प्रिय आचार्यांनी लिहिलेल्या अद्भुत शास्त्रांचा आश्रय घेतला पाहिजे. There will be danger कारण या जगात प्रलोभने असतील, धोके आणि भीती असतील, will be the propensity to cheat, फसवणूक करण्याची प्रवृत्ती, आळशी होण्याची प्रवृत्ती, अनैतिक आनंद घेण्याची प्रवृत्ती असेल. enjoy immorally. और ये प्रवृत्ति होती है कि अवैधिक रूप से भोग करें. Initiation दीक्षा ही अशी वेळ आहे जेव्हा आपण एक पाया घट्टपणे तयार करतो की काहीही झाले तरी मी श्री गुरु आणि गौरांगांच्या सेवेत समर्पित आहे. सेवा में लगे रहें. आणि अशा वचनबद्धतेशिवाय माया रोखू शकणाऱ्या आव्हानांचा सामना करणे फार कठीण आहे. the challenges that Maya तुमच्यापैकी प्रत्येकाचा मी खूप आभारी आहे. Gaudiya श्रील प्रभुपाद आणि आपल्या ब्रह्ममध्व गौडीय संप्रदायाच्या वतीने मी तुमचे आभार मानतो. आणि हा सोहळा सुरू करण्यापूर्वी मला एक गोष्ट सांगायची आहे जी माझ्या हृदयात अत्यंत आनंदाने गुंजत आहे. thing that is very your new temple in Kolhapur is absolutely wonderful.
ठीक कोल्हापुर का नया मंदिर इथे कोल्हापुरातील नवीन मंदिर अप्रतिम आहे, अत्यंत सुंदर आहे. बहुत ही ज़्यादा सुंदर. Every detail. प्रत्येक तपशील आणि श्री श्री राधा माधव आणि श्री श्री गौर निताई तुमच्या मंदिराच्या खोलीत अशा सुंदर दयाळू रूपात तुमच्या प्रेमळ सेवेसाठी अवतरले आहेत. Forms to receive your loving service. श्री राधा माधव श्री गौर निताई सुंदर रूप में प्रकट हुए आप. To the groundbreaking ceremony. मी 20 वर्षांपूर्वी इथे भूमिपूजन समारंभ केला होता, ते आठवण्याचा प्रयत्न करत आहे. It was very lonely. आणि येथे अतिशय निर्जन मैदान होते. Of course. अर्थात मला खरोखरच एकाकी मैदाने आवडतात, तो मुझे अच्छा लगता है. परंतु आता तुम्हा सर्वांच्या राधा गोपीनाथ प्रभू, राधाराणी माताजी आणि मुरलीधर प्रभू यांच्या भक्तिभावाने आपण पाहत आहोत. आणि इथले सर्व भक्त, जे ज्येष्ठ भक्त एकत्र आले आहेत आणि गोसाई घराच्या एका खोलीत मोजकेच लोक एकत्र येऊन जे सुरू झाले ते कुटुंब, वृंदावन आनंद प्रभूंचे छोटेसे घर, जे छोट्या प्रमाणावर सुरू झाले, आता तेथे हजारो लोक मंदिरात येणारा एक अद्भुत समुदाय बनला आहे. His grace. शेकडो लोक अत्यंत प्रामाणिक होऊन आपले जीवन समर्पित करीत आहेत आणि श्रीकृष्णांच्या कृपेने हे मंदिर प्रकट झाले आहे. ते खरोखरच सुंदर आहे. Shri Shri Radha Madhav. श्री श्री राधा माधव की जय. आणि तसेच तुम्हा सर्वांना श्री चैतन्य महाप्रभूंच्या दिव्य चरण कमळांचे ठसे लाभले आहेत. और आप सबको भाग्य की श्री चैतन्य महाप्रभूंच्या कोल्हापूर भेटीच्या स्मरणार्थ परमपूज्य श्रील जयपताका स्वामी महाराज, परमपूज्य श्रील गोपाळ कृष्ण गोस्वामी महाराज आणि इतर महान भक्तांनी या पादुकांची मूर्ती स्थापित केली होती. और आए थे उसकी स्मृति में ये बनाया. वास्तविकतः श्री चैतन्य महाप्रभू यांच्या दक्षिण भारतीय दौऱ्यावर असताना त्यांनी अनेक ठिकाणी भेटी दिल्या. He visited so many. त्याच्या स्मरणार्थ ह्या पादुका स्थापित केल्या गेल्या आहेत. श्रील कृष्णदास कविराज गोस्वामी सांगतात की ते केवळ काही प्रमुख ठिकाणांचेच वर्णन करू शकतात. कविराज गोस्वामी कहते हैं कि मैं तो उसमें से तर श्री चैतन्य चरितामृतामध्ये वर्णन केलेल्या या निवडक स्थानांपैकी प्रत्येक स्थान किती महत्त्वाचे आहे. important are each of these. Shri Chaitanya Mahaprabhu came to Kolhapur. श्री चैतन्य महाप्रभू कोल्हापूरमध्ये आले Described आणि नंतर as Pandharpur. चे वर्णन पंढरपुरातील आहे. में आए और फिर यहाँ से पंढरपुर गए. Here इथे he worshipped त्यांनी श्री महालक्ष्मीची पूजा केली आणि त्यांनी जप केला and he chanted आणि सर्व लोकांसोबत नृत्य केले. all of the people. Commemorated. ही ऐतिहासिक घटना पिढ्यानपिढ्या आपल्या श्री श्री राधा माधवांच्या सुंदर मंदिराच्या आवारावर कायमस्वरूपी स्मरणात राहील. Of your आणि आपण सर्वांनी आपल्या सहकार्याने एकत्रित प्रयत्नांनी श्री श्री राधा माधवाच्या कृपेने या पवित्र ठिकाणी त्यांनी स्वतःला अशा प्रकारे प्रकट केले आहे. cooperative मी तुमचे खूप आभारी आहे. have attracted the grace of Radha Madhava to reveal themselves in this way. आपल्यापैकी प्रत्येकजण आपल्याला मिळालेल्या भेटवस्तूबद्दल कृतज्ञ असेल आणि आपण आपल्या तपस्यांद्वारे आपल्या जीवनात शक्य असलेल्या प्रत्येक परिस्थितीत श्रीकृष्ण आणि आपल्या गुरूंना प्रसन्न करण्याच्या आपल्या इच्छेने स्वतःला जशा प्रकारे बदलतो तशा प्रकारे आपल्याला श्रीकृष्ण प्राप्त होतील. You could hear the raindrops dancing on बाहेर खूप मुसळधार पाऊस पडत आहे. इथे छतावर पावसाचे थेंब नाचत आहेत and Krishna is आणि श्रीकृष्ण म्हणजे घनश्याम. त्यांची तुलना पावसाळी ढगांशी, दयेचा वर्षाव करणाऱ्या ढगांशी केली जाते आणि प्रत्यक्षात ती दया आपल्यावर बरसत असते.
आणि भक्तीची प्रक्रिया ही दया प्राप्त करण्यासाठी आणि त्या दयेची प्रतिपूर्ती करण्यासाठी अशा प्रकारे आपल्या जीवनात सुसंवाद साधत आहे. श्रीकृष्ण त्यांच्या पवित्र नावाने अवतरले आहेत. श्री चैतन्य महाप्रभूंच्या कृपाळू इच्छेनुसार प्रेमभक्तीचा महान पावसाळी पाऊस आपल्या प्रत्येकाच्या घरी येत आहे. भगवान चैतन्य महाप्रभूंची इच्छा होती की आपण आपल्या प्रामाणिक लक्षपूर्वक जपाने आणि पवित्र नामांचा, श्रीकृष्णांच्या पवित्र शब्दांचा आणि भक्तिपूर्ण सेवेच्या प्रक्रियेचा आश्रय घ्यावा आणि ती कृपा वैष्णव समाजात वाटावी आणि ही कृपा जगासोबत वाटण्यासाठी एकत्र यावे. श्रील प्रभुपादांच्या सेवेत आज आपण आपल्या मी संपूर्ण आयुष्यात तुम्हाला काही मदत करू शकलो म्हणून मी अत्यंत कृतज्ञ आहे. आपले दीक्षागुरू आहेत आणि तोच कृपेचा प्रवाह आपल्या शिक्षागुरूंमध्ये वाहत आहे. तसेच आपल्याकडे ज्येष्ठ भक्त आणि समवयस्कांचा समुदाय आहे आणि आपण सर्व एकमेकांना आधार देण्यासाठी येथे आहोत. आणि जसजसे आपण हे सत्य ओळखू आणि त्याची प्रशंसा करू तसतसे आपण कृष्ण भावनेत आनंदी राहू आणि इतरांना कृष्ण भावनेचा आनंद आपण देऊ शकू. खूप खूप धन्यवाद. प्रभुपाद, श्रील प्रभुपाद आणि आपल्या ब्रह्ममध्व गौडीय संप्रदायांच्या वतीने मी आता तुम्हाला माळा आणि आध्यात्मिक नावे अर्पण करीन आणि तुम्ही तुमच्या अंतःकरणात जी प्रतिज्ञा घेतली आहे कृपया ती तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणे आणि आनंदाने तुमच्या मनात हृदयात स्वीकारा. हरे कृष्णा.